सर्व बीडकरांचं अभिनंदन। बीड शहरामध्ये रेल्वे आलेली आहे। बीड रेल्वे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आणि त्यानंतर या ठिकाणी रेल्वे आलेली आहे। रेल्वे पहा, केंद्र सरकारचे अनेक उपक्रम आहेत। आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या सेवा सुविधा आहेत, परंतु आज पहिल्यांदा 17 सप्टेंबर 2025 रोजी बीडची रेल्वे अखेर आलेली आहे। बीड शहर जे बीडमध्ये रेल्वे होती परळीला, परंतु जिल्ह्याचं ठिकाण जे आहे तिथं रेल्वे नव्हती। अहिल्यानगर बीड परळी या मार्गामधली अहिल्यानगर ते बीड हे टप्पा पूर्ण झाला आणि आज तिचं उद्घाटन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेला आहे। सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत। फक्त माझा एक दोन प्रश्न आहे की मी समाज माध्यमावर पाहतो की अमक्या खासदारामुळं, चालू खासदारामुळं रेल्वे आली, अमक्या माजी खासदारामुळे रेल्वे आली, अमक्या मंत्र्यामुळं आली, तमक्या ह्याच्यामुळं आली। ओके, तुमच्यामुळंच आली, पण 75 वर्ष कुणामुळं नाही आली? तुमच्यामुळंच नाही आली। म्हणून हे श्रेय न येण्याचं श्रेय सुद्धा तुमचंच। 75 आणि सर्व भारत सरकारला माझी विनंती आहे, अहो भारत सरकार असाच 75-80 वर्षांनी आमचा थोडा थोडा विकास करा 80, 90, 100 वर्षांनी असा विकास करा। मी निगेटिव्ह बोलत नाही, पण दुसरी बाजू सांगतोय की आमचे प्रतिनिधी किती कमजोर आहेत, आमचा बीड विभाग किती मागास आहे। जी सेवा मिळण्यासाठी 80 वर्षापूर्वीच मिळायला पाहिजे होती, त्याला इतका वर्ष आणि इतका संघर्ष करावा लागतोय। म्हणजे इतरांच्या तुलनेत आम्ही खूप मागे आहोत, पाठीमागे आहोत। याचाही आपण असा शांत डोकं ठेवून विचार करावा। कोणा एकामुळं नाही, इथं रेल्वे संघर्ष समिती आहे, अनेक तरुणांचं योगदान आहे, या सर्व पत्रकारांचं योगदान आहे, प्रत्येकाचं। लोकप्रतिनिधीसुद्धा, अगदी क्रांतिसिंह नाना पाटलांनी सुद्धा रेल्वे झाली पाहिजे म्हणून त्यासाठी पहिला आवाज उठवलेला आहे। माहीत नसलं तर त्यांचे भाषणं काढून ऐका, माझ्याकडे पत्र आहे, ते रेकॉर्ड दाखवतो तुम्हाला। क्रांतिसिंह नाना पाटलापासून अगदी आत्ताचे बजरंग सोनवणे यांच्यापर्यंत जेवढे खासदार झाले, या प्रत्येकाला सलाम। तुमचं श्रेय तुम्हाला देतो आणि खरोखर पुन्हा एकदा बीडकरांचे अभिनंदन। आपले प्रश्न जरा फास्ट सोडून घ्या, 80-90 वर्ष नका लावू, हे वर आयुष्य लय कमी आहे बरं का। राम राम।